गुड मॉर्निंग मंडळी. सकाळ झालेली आहे. सकाळी झाल्यानंतर मी थोडा वेळ गॅलरीत उभा राहून अशा झाडांकडे बघत उभी राहते. कारण ह्या फुलांच्या झाडाकडे पाहिल्यानंतर माझा दिवस हा आनंदात जातो. तर नवीन व्लॉगला मी सुरुवात करते. आजचा टॉपिक हा थोडा वेगळा आहे. म्हणजेच आजचा टॉपिक आपल्यासारख्या घरात काम करणाऱ्या स्त्रियांविषयी माझं मत मांडत आहे या व्लॉगमध्ये. लोक घरातल्या कामाला महत्त्व देत नाहीत. का देत नाहीत हे मला कधीच समजलं नाही आहे. घरातलं काम मुळी कामच नाही असं मानलं जातं. खरं तर घरातलं काम सोपं नसतं. घरातल्या एखाद्याला निश्चित वेळेला औषधं द्यायचं असेल तर ते करावं लागतं. जेवण बनवावं लागतं. हे सर्व झाल्यानंतरही संध्याकाळी कुणाला भूक लागली तर तेही करणं आलंच की. बारकाईने बघितल्यास एक गृहिणी जेव्हा काम करते तेव्हा ती नवऱ्याचे, सासू सासऱ्याचे आणि घरातील लहान मुलांची काळजी घेते. मग हे सगळे कामे जर तिने थांबवलं तर काय होईल विचार करा ना. हे अनपेड काम बंद झालं तर संपूर्ण यंत्रणाच ठप्प होईल की. पुरुष जे करतात तो उदरनिर्वाहाचा जुगाड आहे, ते आयुष्य नव्हे. तुमची पत्नी जे आयुष्य जगते ते खऱ्या अर्थाने जीवन आहे. तुम्ही काही दिवस नोकरी केली तर त्याने तुमच्या मुलांच्या आयुष्यात काहीच फरक पडणार नाही. मात्र तुमच्या पत्नीने एक दिवस काम केलं नाही तर जगण्या मरण्याचा प्रश्न येऊन उभा ठाकतो. म्हणून म्हणते आपल्यापासूनच सुधारणा करायला हवी. येणाऱ्या काळात आपल्या मुली सुनांनी केलेल्या घरातल्या कामांचा तेवढीच प्रतिष्ठा द्या जेवढी आपण पुरुषांनी केलेल्या कामांना देतो. आणि हो मैत्रिणींनो, तुम्हीसुद्धा स्वतःला कमी लेखत जाऊ नका. घरातलं काम करणं म्हणजे काहीच काम न करणं असं होत नाही ना. स्वतःला कमी लेखू नका.